कराडमध्ये गांजा विक्री करणाऱ्यांवर छापा कारवाई, दोघेजण अटकेत. दिनांक 25/8/2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कराड स्टँड परिसरात 2 जण इसम गांजा विक्री करता येणार आहेत. त्यानुसार मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या परवानगीने छापा कारवाई करण्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे कराड शहर पोलीस ठाणे यांच्या पथकास आदेशित केले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने सापळा रचून छापा कारवाई केली असता रात्रीच्या सुमारास बस स्टँड परिसरात सहारा लॉज येथे मोकळ्या जागेत 2 संशयित इसम मोपेड ॲक्सेस गाडीवरून गांजा विक्री करता आले असताना पोलिसांनी छापा कारवाई करून त्यांच्या ताब्यातून 69,000 रुपये किमतीचा 1.380 किलोग्रॅम गांजा जप्त केला आहे. नमूद छापा कारवाई दरम्यान आरोपीच्या ताब्यातून 1 मोटरसायकल, 3 मोबाईल असा एकूण 1,79,000 रुपये मुद्देमाल जप्त केला. सदरबाबत कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 1027/2026 NDPS ॲक्ट 8-20 29 अन्वये गुन्हा दाखल असून आरोपी नामे यासिर कादर शिकलगार वय वर्ष 23 राहणार मंगळवारपेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा व त्याचा साथीदार आरोपी नामे आकाश राजू वाघमारे वय वर्ष 26 राहणार शनिवारपेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा या दोघांना तपासकामी अटक केली आहे. आरोपी यास कोर्टात हजर केले असता 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वाघवे हे करीत आहेत. मान्य पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आमले, पोलीस उपनिरीक्षक डिसले, पोलीस उपनिरीक्षक वाघवे, पोलीस हवालदार अशोक वाडकर, वसीम संदे, पोलीस नायक सज्जन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल धीरज कोरडे, निलेश विभूते, अमित चव्हाण, ब्रह्मदेव माने असे पथकाने कारवाई केली आहे. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.